नमस्कार मित्रांनो, मी VK. तुमच्या गाडीची आरशी हरवली असेल, खराब झाली असेल किंवा सापडत नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता. ती कशी करायची आहे डाउनलोड आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर यायचं आहे, क्रोमवर यायचं आहे. मी प्रोसेस लॅपटॉपवर करीत आहे, तुम्ही मोबाईलवर पण करू शकता. काहीही अडचण येणार नाही. काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून विचारू शकता. गुगलवर आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे parivahan.gov.in. हे टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे. तुम्हाला डायरेक्टली परिवहनच्या वेबसाईटवर घेऊन जाईल. हे कट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे डॅशबोर्ड दिसणार आहे. तर या ठिकाणी खाली घ्यायचं आहे, अजून खाली घ्यायचं आहे. तर या ठिकाणी व्हेइकल रजिस्ट्रेशन अशा प्रकारे ऑप्शन दिसणार आहे. तर त्या ठिकाणी खाली लर्न मोर ऑप्शन दिसणार आहे, असा बाण दिसणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर हा व्हिडिओ एकदम लक्ष देऊन बघा, शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी लर्न मोरवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी व्हेइकल रिलेटेड सर्व्हिस अशा प्रकारे ऑप्शन दाखवेल. तर या ठिकाणी सिलेक्ट स्टेट नेम तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. आपलं महाराष्ट्र टेस्ट राज्य निवडायचं आहे. निवडल्याच्यानंतर थोडा वेळ घेईल आणि अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसणार आहे. तर या ठिकाणी लेफ्ट साईडला हे कट करायचं आहे, क्लोज करायला. लेफ्ट साईडला सिलेक्ट RTO या ठिकाणी करायचं आहे. तर माझं या ठिकाणी परभणी आहे, मी परभणी निवडत आहे. तुमचं जे काय असेल ते तुम्ही पुणे वगैरे निवडू शकता. टिक करून प्रोसीड बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी डबल प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्याच्यानंतर या ठिकाणी पूर्ण ऑनलाईन सर्व्हिसेस तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर या ठिकाणी थोडं खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्याच्यानंतर या ठिकाणी RC पर्टिक्युलर हे ऑप्शन तुम्हाला दाखवत आहे. कोण्या ठिकाणी आहे ते पाहायचं आहे. या ठिकाणी नारंगी कलरमध्ये आहे पहा, RC पर्टिक्युलर. RC पर्टिक्युलर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे ऑप्शन दिसेल. RC पर्टिक्युलर या ठिकाणी सुरुवातीला व्हेइकल नंबर टाकायचा आहे आणि खाली चॅसी नंबर टाकायचा आहे, म्हणजे चेचेस नंबर. तर व्हेइकल नंबर म्हणजे या ठिकाणी गाडी नंबर टाकायचा आहे तुम्हाला आणि खाली चेचेस नंबरचे शेवटचे 5 डिजिट टाकायचे आहेत, म्हणजे शेवटचे 5 अंक टाकायचे आहेत आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी युसिंग मोबाईल OTP, युसिंग आधार, तर मोबाईल OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर शेवटचे 4 अंक दाखवत आहे. मोबाईल नंबर जर कोणाचा लिंक नसेल तर तुम्ही आधार OTP येऊन पण करू शकता. या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. तर जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. जनरेट OTPवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक OTP येईल. हे कट करून घ्या. OTP हॅज बीन जनरेट सेंट. या ठिकाणी एक OTP तुम्हाला आलेला 4 अंकी टाकायचा आहे. तर अशा प्रकारे OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमची पूर्ण माहिती दिसेल. ओनर नेम, गाडी मालकाचे नाव, गाडीचा नंबर, गाडीचा इंजिन नंबर, अशा प्रकारे पूर्ण माहिती या ठिकाणी दाखवत आहे. या ठिकाणी खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला एक 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. जर तुम्ही 50 रुपयाचं पेमेंट केलं तरच तुम्हाला ही RC डाउनलोड करता येणार आहे. पेमेंट केल्याशिवाय RC डाउनलोड करता येत नाही. तर या ठिकाणी पेमेंटवर दाबून कन्फर्म पेमेंटवर क्लिक करायचं आहे. फक्त 50 रुपयाचं पेमेंट आहे मित्रांनो. तर या ठिकाणी सिलेक्ट पेमेंट टाईप निवडायचे आहे. या ठिकाणी पे GOV NSDL सिलेक्ट करीत आहोत. ठिकाणी दोन्हीपैकी एक तुम्ही कोणते पण सिलेक्ट करू शकता. आपण NSDL ही सिलेक्ट करू.
सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली घ्यायचं आहे, या ठिकाणी राईट करायचं आहे आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू बटनावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. या ठिकाणी तुम्ही UPI टाकू शकता, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड पण करू शकता. या ठिकाणी मी UPI ऑन करीत आहे, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा UPI ID टाकायचे आहे आणि पे नाववर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर हे पेमेंट नोटिफिकेशन डायरेक्ट तुमच्या फोनपेवर जाईल आणि तुम्ही या 5 मिनिटाच्या आत ते पेमेंट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसणार आहे. हे जे वर आलेलं आहे हे तुम्हाला कट करायचं आहे, मला सबमिट करायचं नाही, कट करायचं आहे. हे फीडबॅक रिलेटेड आहे. कट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट खाली तुमची RC दाखवत आहे. तर ही RC आता आपल्याला डाउनलोड करायची आहे. तर खाली प्रिंट RC पर्टिक्युलर अशा प्रकारे दाखवत आहे 3 नंबरला. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर ही आहे तुमची RC. याच्यात तुमची पूर्ण माहिती आहे, गाडी नंबर, इंजन नंबर, पूर्ण माहिती आहे. आणि हे असं नाही की हे कोणत्या पण ठिकाणी चालतं, एकदम ओरिजिनल आहे. याची कलर प्रिंट काढून तुम्ही ठेवू शकता लॅमिनेशन करून वगैरे. तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.